गेल्या अनेक वर्षात जे घडलं नव्हतं ते मंगळवारी मुंबईत घडलं। महापालिका निवडणुकीसाठी तब्बल 55% मतदान झालं आहे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी ही माहिती दिलेली आहे। आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार 10 महापालिकांमध्ये सरासरी 56.30% मतदान झालं आहे। मंगळवारी सकाळपासूनच मुंबईतल्या अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। त्यामुळे यंदा मतदानाच्या निरुत्साहाचा विक्रम मुंबईकर मोडणार आहेत असा अंदाज वर्तवला जात होता। हा अंदाज खरा ठरलाय। आता वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मतदानाची टक्केवारी पाहता यंदा मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत बघायला मिळणार आहे। तर पुण्यामध्ये सत्तांतर होऊन भाजपच्या पारड्यात मताधिक्य पडणार आहे असा अंदाज झी 24 तासनं बांधलाय। नागपूरमध्येही भाजपची सरशी होईल तर ठाण्यात पुन्हा शिवसेनेलाच घवघवीत यश मिळेल असा अंदाज झी 24 तासनं बांधलाय। झी 24 तासचा मतदान करा फरक पडतो हे अभियान राबवलं होतं। या अभियानाच्या माध्यमातून मतदान वाढवण्यात झी 24 तासचं मोलाचं योगदान आहे अशा शब्दात राज्य निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनीही झी 24 तासच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे। आम्ही सर्वांना विनंती केली होती की आपण आपल्या परीने प्रयत्न करावे आणि जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे। त्यामध्ये झी 24 तास यांनी सुद्धा मोठी भूमिका निभावलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांना आणि त्याच्याबरोबर इतर ज्या लोकांनी काम केलं आहे त्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो की सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे ह्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवली दिसणार आहे असं मला वाटतं। मुंबईमध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ बघायला मिळाला। यामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत। कफ परेड सायन्ससारख्या भागांमध्ये अनेकांची नावं मतदार यादीतून गायब आहेत। मानखुर्दमध्ये यादीतल्या फोटोंमध्ये घोळ असल्याचं समोर आले तर दादरच्या शिवाजी पार्कच्या पॉप्युलर निकेतन ही अख्खी इमारतच मतदार यादीतून गडप झाल्याचं समोर आलंय। याखेरीज नाशिकमध्ये यादीत गोंधळ असून काही भागात मतदार आक्रमक झाल्यामुळे पोलिसांना अल्प प्रमाणात बळाचा वापर करावा लागलाय। मतदार याद्यांमधल्या गोंधळामागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना आणि काँग्रेसनं केला आहे। मतदार यादीतली नावं तपासण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मतदारांना वेळ दिला गेला होता असा खुलासा राज्याचे निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी केला आहे। शिवाय या वर्षाच्या सुरुवातीलाच 5 जानेवारी 2017 रोजी अंतिम यादी ग्राह्य ठरली गेली होती। याच वेळी मतदार यादीमध्ये नाव आहे का याची खात्री करून घेण्याचं आवाहनही नागरिकांना करण्यात आलं होतं। अशी आठवणही सहारिया यांनी या निमित्तानं करून दिली। त्यामुळे मतदार यादीत नाव नसण्याला नागरिकांचं दुर्लक्ष हे कारण आपल्याकडे सहारिया यांनी लक्ष वेधलं। मुंबईतल्या उपनगरामध्ये बहुतेक मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी सोयी सुविधा पुरवण्यात आल्या नव्हत्या। त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली। त्यातच उन्हाचा पाराही वाढला। मात्र इतकं असूनही अनेकांनी उत्स्फूर्तपणे मतदार केंद्रांवर जाऊन आणि रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या सत्ता बाजारात सट्टा बाजारही गरम झालेला बघायला मिळाला। या निवडणुकीमध्ये तब्बल 3000 कोटींचा सट्टा खेळला जातोय। सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार मुंबईत शिवसेनेलाच बहुमत मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेला 95 ते 100 जागा मिळतील। यावर 1 रुपयाला 25 पैसे असा भाव सुरू आहे। तर भाजपला 50 ते 70 जागांसाठी रुपयाला 34 पैशांचा भाव सुरू आहे। भाजपला बहुमत मिळण्यावर रुपयाला 2 रुपये 40 पैसे असा रेट सुरू आहे। विशेष म्हणजे सट्टा बाजाराच्या लिस्टमध्ये यावेळी मनसेचा उल्लेखही नाहीये। काँग्रेसला 25 ते 30 जागा मिळतील। यावर 1 रुपयाला 2 रुपये 20 पैसे आणि एनसीपीच्या 12 ते 15 जागांसाठी 1 रुपयाला 1 रुपया 10 पैसे असा भाव सुरू आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेनं केलेली जाहिरातबाजी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। सिने अभिनेता आमिर खान याचं छायाचित्र असलेल्या या जाहिरातीमध्ये मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र यामध्ये मुंबईतल्या नागरी समस्यांचे फोटो टाकून परिवर्तन घडवा असंही सांगण्यात आलंय। एवढंच नाही तर जाहिरातीमध्ये पारदर्शकता हा शब्द ठळकपणे वापरण्यात आलाय। दरम्यान ही जाहिरात देणाऱ्या मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेकडून खुलासा मागवला जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी सांगितलं आहे। आचारसंहितेचा भंग आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे एक स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांनी कायद्याचा एवढा उल्लंघन केलेला आहे की त्यांना आता गृहमंत्री मुख्यमंत्री पदावर राहण्याचा हकच नाही। कारण ते दर दिवस कुठल्या कुठल्या प्रकारच्या आज पण जो त्यांचा एक ऍड आहे प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आमिर खानचा जो फोटो त्यांनी यूज केलेला आहे तो पण एक आचारसंहिताचं उल्लंघन आहे। उद्या आम्ही जाणार
उद्या आम्ही चुनाव आयोगमध्ये जाणार आणि त्यांच्या विरोधात तक्रार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावला. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह धरमपेठ भागातल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी मतदान केलं. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केलं. महल भागातील भारत महिला विद्यालय इथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या भागातच संघाचं मुख्यालय आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. चर्चगेट इथल्या केसी कॉलेज मतदान केंद्रावर त्यांनी सपत्नीक येऊन मतदान केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि ज्येष्ठ संघविचारक मागो वैद्य यांनी मतदानाचा हक्क बजावला. नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये कुटुंबासह त्यांनी मतदान केलं. नंतर नागपूरचे माजी खासदार व काँग्रेस नेते विलास मुत्तेवार यांनी देखील सहपरिवार मतदान केलं. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईतल्या खार इथे पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी सुरेश प्रभू यांनी थेट नेपाळहून मुंबई गाठले. मतदानासाठी गर्दी होत आहे, त्यामुळे परिवर्तन होणारच असा विश्वास त्यांनी वर्तवला. सोबतच मतदानाचा मोठा फायदा भाजपलाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. रामदास आठवले यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी बोलताना त्यांनी मुंबई परिवर्तन होणारच असं सांगितलं. येत्या 23 तारखेला शिवसेनेचा महापौर जाणार आणि भाजपचा महापौर येणार असा दावाही त्यांनी केला आहे. आम्हाला बहुमताचा आकडा हवा आहे, तुकडा नको असंही आठवले म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब वांद्र्यामध्ये मतदान केलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वांद्र्यामधल्या शाळेत जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यावेळी तेजसनं पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. मी तमाम मतदारांना धन्यवाद देतो आहे आणि त्यांच्याकडनं ज्या उत्साहामध्ये मतदान होतंय मला नक्कीच खात्री आहे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंसोबत मातोश्री कुंदा ठाकरे या देखील मतदानाला उपस्थित होत्या. मला असं वाटतं की जसं मतदारांनी त्यांचा हक्क बजावला पाहिजे तसं राजकीय पक्षांनी देखील काम केलं पाहिजे, याची पण होर्डिंग्स लागली पाहिजेत. प्रत्येक वेळेला मतदार त्यांचा हक्क बजावतो, पण राजकीय पक्षांनी त्यांचा कामाचा हक्क पण बजावला पाहिजे. पुढल्या निवडणुकीपासून मला असं वाटतं त्याचीही होर्डिंग दिसायला पाहिजे की राजकीय पक्षांनीही काम करावं. मतदानाचा टक्का घसरणं कुठच्याही निवडणुकीला हे राजकीय पक्षांनी न केलेल्या कामाचं द्योतक असतं ना. तर ती गोष्ट मला असं वाटतं राजकीय पक्षांनी सुधारली पाहिजे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ज्या ठिकाणी मुंबईत मतदान करतात तिथे वॉर्ड क्रमांक 214 मध्ये एनसीपीचा उमेदवार नाही. काँग्रेस, भाजपा, सेना आणि मनसेसह वेगवेगळ्या पक्ष चिन्हावर निवडणूक उमेदवार लढवत आहेत. मात्र एनसीपीचाच उमेदवार नाही, त्यामुळे पवारांचं मत कुणाला अशी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पवार हे जावई सदानंद सुळे, नात रेवती सुळेसह मतदानाला आले, मात्र माध्यमांसमोर काही न बोलता गेले. काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही कणकवलीतल्या वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे उपस्थित होते. या दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहा तालुक्यातील गुरटोली येथील मतदान केंद्रावर मतदान केलं. यावेळी त्यांच्या पत्नी वरदा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. ठाणे, पुणे महापालिकेसह राज्याच्या अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलं यश मिळवेल असा आशावाद तटकरे यांनी मतदानानंतर व्यक्त केला. काँग्रेसनं राज्याच्या काही भागात शिवसेनेबरोबर केलेल्या युतीबद्दल नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. चिपळूण तालुक्यातल्या तुरुंबाव गावी भास्कर जाधव यांनी मतदान केलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतले शिवसेना आमदार उदय सामंत यांनी मतदानाला हक्क बजावला. पाली गावामधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उदय सामंत यांनी मतदान केलं. शिवसेनेच्या विजयाचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र जनता काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातल्या सोनसई इथे त्यांनी मतदान केलं. इंदापूरमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा लाखेवाडी गावी सहकुटुंब मतदान केलं. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाकडे नवयुवकांचा कल वाढल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेनं अधिकार दिलाय, तो मतदानाचा दिला आणि म्हणून एक राष्ट्रीय कर्तव्य समजून सर्वांनी आपलं मतदान करावं, निर्भयपणे मतदान करावं आणि सर्वांनी मतदानासाठी बाहेर यावं. विशेषतः तरुण वर्ग हा मोठ्या संख्येनं पुढे येतोय आणि चांगली लक्षणं आहेत. शेवटी ह्या सगळ्या राजकीय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्या दृष्टीने आपण त्यात भाग घ्यावा असं आव्हान या निमित्ताने मी करतो. सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मतदान केलं. मतदानानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी सत्ता आणि संपत्तीचा दुरुपयोग करून सदाभाऊ खोत निवडणुका लढवत असल्याचा आरोप केलाय. एवढ्या कमी वेळात इतका पैसा त्यांच्याकडे कुठून आला असा सवाल सुद्धा माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. सदाशिव खोत यांचा मुलगा निवडणुकीला उभा आहे आणि या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून संपत्तीचा, बळाचा आणि गुंडगिरीचा वापर किती मोठ्या प्रमाणात केला जातो याचे अनुभव तिथल्या लोकांनी घेतले. या भागात भ्रष्ट मार्गाने निवडून येण्याचा प्रयत्न किती मोठा आहे याचंच हे उदाहरण आहे असं मला वाटतं. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आमची सत्ता तर येईलच येईल, पण फार मोठ्या प्रमाणात लोकांचा त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद आज मिळायला लागलेला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यंदा चांगलं मतदान मुंबईकरांनी केलं असं निरुपम यांनी व्यक्त केलं. या वाढत्या मतदानाचा फटका सेना भाजपला बसणार असल्याचा दावा निरुपम यांनी यावेळी केला. मुंबईतली एक ओली बाळंतीण आपल्या 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन मतदानाला आली होती. तान्हुल्याकडे बघायला घरी कोणी नव्हतं, मात्र म्हणून कृष्णा मिश्रा घरी बसला नाहीत, तर आपल्या बाळाला घेऊन मतदानाला त्या आल्या. छोट्या बाळाला घेऊन रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं. यंदा अंध व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांसह मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती. दादरमध्ये 82 वर्षांच्या विजय संसगिरी यांनी त्यांच्या बहिणीबरोबर जाऊन मतदान केलं. या नव्या सुविधेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबईतल्या 4 सीझन ऑडी शोरूमनं आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क एका दिवसाचा अतिरिक्त पगार जाहीर केला होता. त्यामुळे सर्व कर्मचारी आवर्जून मतदानाचा हक्क बजावूनच कामावर हजर झाले. पुणेकर महिलांना मतदानासाठी आकर्षित करण्याच्या हेतूनं चक्क मेहंदी काढण्याचा उपक्रम राबवण्यात आला. बोटावर मतदानाची शाई दाखवून मेहंदी काढली जात होती. त्यासाठी हौशी महिला मतदारांनी तिथे गर्दी केली. अभिनेता नाना पाटेकर यांनी दादरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत ज्या पक्षाला मत देत आलो त्या पक्षानं साफ निराशा केली, त्यामुळे मी पहिल्यांदाच माझं मत यावेळी एका दुसऱ्या पक्षाला दिलं असं सांगत नाना पाटेकर यांनी प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं मत व्यक्त केलंय. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठी सेलिब्रिटींही शूटिंगमधून वेळ काढत मतदानाचा हक्क बजावत होते. मुंबईमध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं सकाळी लवकर घराबाहेर पडत मतदान केलं, तर काहिदिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजू हिनंही नाशिकमध्ये कुटुंबियांचा मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री श्रुती मराठेनं पुण्यामध्ये कटारिया हायस्कूलमध्ये मतदान केलं, तर पिंपरी चिंचवडमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनंही मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला, तर अभिनेता स्वप्नील जोशी यांनीही मतदान केलं.
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलेला आहे. वांद्र्यामधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईतल्या वरळी इथे मतदानाचा हक्क बजावला. माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनीही मतदान केलं. पाटील यांनी दादरच्या बालमोहन शाळेत मतदानाचा हक्क बजावला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.